नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतात एक संस्था आहे, जमियत उलेमाए हिंद. मुसलमानांचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा ही संस्था करते. याच संस्थेचा प्रमुख महमूद मदानी यांनी मध्ये सर्वोच्च न्यायालयाबद्दल, जिहादबद्दल काही महत्वाची आणि वादग्रस्त विधानं केली होती. त्यांनी असंही म्हटलं की भारतात मुसलमान किती घाबरलेले आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर पहिले तुम्हाला मुसलमान व्हावं लागेल. अशा पद्धतीची त्यांनी विधानं केली होती. जेव्हा भारतामध्ये अशा प्रकारची संस्था, जी संस्था आपल्या एका समुदायाचं प्रतिनिधित्व करते आणि ती प्रमुख संस्था असल्याचा दावा करते, तेव्हा संस्थेचा प्रमुख अशा पद्धतीची विधानं करतो, तेव्हा त्याची दखल घेणं अतिशय महत्वाचं ठरतं. कारण आपण संविधानाचं राज्य असलेल्या भारतात राहतो आणि यावरती आपली हिंदू म्हणून काय प्रतिक्रिया आहे, ही प्रतिक्रिया बनवणं आणि प्रतिक्रिया आपली असणं किती गरजेचं आहे याची चर्चा करणं आज आपल्याला गरजेचं आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माजी सनदी अधिकारी नीना मेहेंदळे मॅडम. मॅडम, हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि हिंदुस्थान पोस्टच्या सगळ्या दर्शकांना माझा पहिल्या प्रथम राम राम वंदे मातरम. मॅडम, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की अशा प्रकारची वादग्रस्त विधानं या महमूद मदानींनी केली होती. आपली पहिली प्रतिक्रिया काय, आपल्या ह्याच्याबद्दलचं निरीक्षण काय? माझं असं म्हणणं आहे की महमूद मदानी असेल किंवा पुष्कळ वेळा असदुद्दीन ओवैसी असेल, पुष्कळ वेळा इतरही बरेच हे जे स्वतःला मुस्लिम नेते म्हणवतात, हे लोक अशी विधानं वारंवार करत असतात. आणि ते काय म्हणतात की ज्या अर्थी भारत हा सेक्युलर देश आहे, त्या अर्थी मुसलमानांना असली सगळी विधानं करायचा हक्क आहे. पण हिंदूंना मात्र तो हक्क नाही, कारण भारत हा सेक्युलर देश आहे. म्हणजे भारतामध्ये भारतापुरतं सेक्युलरिझमची व्याख्या काय आहे, तर मुसलमानांनी काही म्हटलं तरी चालतं किंवा मुसलमानांची नेहमी भलामण करायची, आणि हिंदूंनी काही म्हटलं तर चालत नाही, आणि हिंदूंनी नेहमी आम्ही सेक्युलरिझमच्या शरणागत आहोत असं नेहमी म्हटलं पाहिजे. आणि त्या सेक्युलरिझमचा भारतापुरता अर्थ हिंदू विरोध, हिंदूंना कमी लेखणं, सनातन धर्माला कमी लेखणं आणि या देशातून सनातनाची पाळेमुळं उखडून टाकणं, ह्यासाठी जे करावं लागतं ते सगळं करणं म्हणजे सेक्युलरिझम, असा भारतामध्ये सेक्युलरिझम ह्या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे जे कोणी लोक म्हणतात की आम्ही सेक्युलर आहोत आणि हिंदू सेक्युलर नाहीत, त्यांच्यामुळे घाबरून राहण्याचं हिंदूंना कारण नाहीये. एकतर हिंदूंना हे सांगता आलं पाहिजे की जो सनातन धर्म शिकवतो की सर्वे भवन्तु सुखिनः, आम्ही सगळ्यांचंच भलं इच्छितो. भगवद्गीतेत म्हटलंय निर्वैरः सर्वभूतेषु यः मामेति पांडव. अर्जुनाला म्हटलंय की जो सगळ्यांच्या प्रती निर्वैर असतो तो ईश्वराला प्राप्त होतो. आणि ह्यांच्या धर्मात काय सांगितलंय, जो मला म्हणजे अल्लाला मानत नाही त्या सगळ्यांना तुम्ही काफिर म्हणायचं, आणि अशा काफिरांना ठार मारणं म्हणजे जिहाद, आणि अशा काफिरांची हत्या करणारा तुम्ही मला प्रिय होता. म्हणजे बघ किती फरक आहे. सो खरा ज्याच्यामुळे आज सगळ्या जगाचा विध्वंस थांबेल असा खरा धर्म म्हणजे सनातन धर्म, की जो म्हणतो की सगळे सुखी राहोत आणि मला कोणाशीही वैर करायचं नाहीये, कारण मला सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश दिसतो. हे खरं सेक्युलरिझमची ही खरी व्याख्या असू शकते. पण आपल्याला काय सांगितलं जातं भारतात, की जर तुम्ही सनातनाची कुठल्याही प्रकारे स्तुती करत असाल, त्यांना चांगलं म्हणत असाल, पूजा करत असाल, तुम्ही मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांवर बोट ठेवत असाल, तर तुम्ही नॉन सेक्युलर आहात. आणि तुम्ही जर नॉन सेक्युलर असाल तर लक्षात घ्या
हा किती तुमच्यासाठी लज्जेची गोष्ट आहे. किती तुम्ही जमिनीत गाडलं, स्वतःला गाडून घेतलं पाहिजे ह्या अपराधासाठी. किती तुमचा मोठा अपराध बोध असला पाहिजे की अरे तुम्ही तर सेक्युलर पण नाही. अशी एक नाटकं केली जातात, अतिशय नाटकी विधानं केली जातात. आता ज्या महमूद मदनीचं नाव घेतलं, त्या महमूद मदनीने काय सांगितलं, जिहाद म्हणजे जिहाद असतो. आणि त्या जिहाद हे पवित्र कर्तव्य आहे बरं का. म्हणजे त्याचा अर्थ अजून न सांगताच आधी ते पवित्र कर्तव्य आहे. ठीक आहे, असेल तुमच्या धर्माप्रमाणे जिहाद हे पवित्र कर्तव्य असेल. आणि त्या जिहाद मध्ये थूक जिहाद, लव जिहाद, जमीन जिहाद, व्होट जिहाद, पॉलिटिकल जिहाद असले काही प्रकार नसतात. तर ही विशेषणं तुम्ही जिहादी ह्या शब्दामागे लावू नका. ठीक आहे, मग आपण बघूया की जिहाद ह्या शब्दाचा तरी अर्थ काय. तर अल्लाला न मानणारा जो काफिर, त्या काफिराविरुद्ध तुम्ही जे काही कराल, अगदी एका हिंदूला एवढा का होईना तुम्ही जर त्रास देऊ शकत असाल, एका काफिराला एवढा का होईना जर तुम्ही त्रास देऊ शकत असाल, तरी तुम्ही अल्लाचं काम केलेलं आहे, तरी तुम्ही जिहादचंच काम केलेलं आहे. आणि हा जिहाद सतत करत राहा हेच शिकवणारा जो मुसलमान धर्म आहे, किंवा हे शिकवणारे जे त्यांचे मुल्ला मौलवी आहेत, त्यांच्यापैकी हा मदनी आहे. आणि तो काय म्हणतो की जर तुम्ही लव जिहाद, व्होट जिहाद असे शब्द वापरलेत तर ती मुसलमानांच्या करता एक शिवी आहे. आणि अशी शिवी देऊन हिंदू मुसलमानांमध्ये तुम्ही विद्वेष पसरवता किंवा तुम्ही मुसलमानांना घाबरवता अशी शिवी देऊन. आणि अशा तऱ्हेने मुसलमानांना घाबरवणं हे देशविघातक कृत्य आहे, म्हणून तुम्ही देशद्रोही आहात. म्हणजे किती विपर्यास आपण म्हणू कशाचा, तर्कशुद्धतेचा. हा अशा पद्धतीची ही विधानं मदनींनी केलेली आहेत. त्यामुळे एक हिंदू म्हणून तरी मला असं वाटतं की आता हिंदूंनी हे जे काय होतं माहितीये का, की आपल्याला गेल्या 70-75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात हेच शिकवण्यात आलं की तुम्ही जर इतर धर्मांना चांगलं 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 म्हटलं नाहीत, त्यांना जर का डोक्यावर घेतलं नाही, आणि स्वतःच्या धर्माला जर का तुम्ही चांगलं म्हटलं, स्वतःच्या धर्माबद्दल तुम्ही आस्था बाळगलीत, तर भारत नावाचा जो सेक्युलर देश आहे त्या देशाचा सेक्युलरिझम हा संकटात येतो. हे राज्यकर्त्यांनीच सगळ्या हिंदूंना सांगितलं. आणि सगळे हिंदू सुद्धा इतके खरोखर एक इतका मोठा गिल्ट फिलिंग किंवा अपराध बोध आपल्याकडे घेऊन बसलेले आहेत की त्यांना आपण वारंवार चांगलं नाही म्हटलं आणि स्वतःला आपण वारंवार वाईट नाही म्हटलं, तर आपण देशाच्या संविधानाच्या विरुद्ध काहीतरी करतोय. कारण देशाचं संविधान हे सेक्युलर संविधान आहे. हा जो गिल्ट फिलिंग हिंदूंमध्ये आहे, आणि सुदैवानी मला असं वाटतं की हा गिल्ट फिलिंग आता हळूहळू का होईना तुटू लागलेला आहे, कमी होऊ लागलेला आहे. आणि ही माझ्या मते एक चांगली गोष्ट आहे. मॅडम, तुम्ही आता संपूर्ण विस्तृत उत्तरामध्ये तुम्ही संविधानाचा दाखला दिला, त्याच्यानंतर सेक्युलर म्हणजे काय, आपल्याकडे राज्यकर्त्यांनी जी एक टॅबू तयार करून ठेवलाय अशा पद्धतीची ती गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. पण आपण कायद्याच्या राज्यात राहतो. असा एखादा कुठला तरी माणूस हा एखाद्या धर्माबद्दल, धर्माच्या प्रतीकांबद्दल, त्याच्याबद्दल म्हणजे वंदे मातरम बद्दल सुद्धा तो वादग्रस्त विधानं करतो. अशा पद्धतीची विधानं तो पब्लिकली करतो, मुलाखतींमध्ये करतो, वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये करतो. पण अशा माणसावरती काहीच कारवाई का केली जात नाही? नेमकं चाललंय काय? तुम्ही सनदी अधिकारी आहात, तुम्हाला याच्याबद्दल चांगलंच माहिती आहे, आम्हाला सांगा याच्याबद्दल. अशा माणसांबद्दल कारवाई न होण्याचं तेच कारण आहे ना, की अशा माणसांवर कारवाई करायची नसते. अशा माणसांवर कारवाई केली तर
तुम्ही एक प्रशासनिक अधिकारी म्हणून, मग तुम्ही पोलीस अधिकारी असाल, तुम्ही कुठल्याही इतर खात्यातले मोठे अधिकारी असाल, तुम्ही जज असाल, कोणी का तुम्ही असाल, तुम्ही जर सरकारमध्ये असाल आणि तुम्ही संविधानाची शपथ जर घेतलेली असेल, तर अशा खरं मला असं वाटतं की अशा लोकांविरुद्ध कारवाई आपण करायला पाहिजे. पण आपल्याला अर्थ असा सांगितला जातो की अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई केली तर तुमचा सेक्युलरिझम संपुष्टात येतो. आणि ते तर तुम्हाला संविधान, आपलं तर कायद्याचं राज्य आहे, आपलं तर संविधानाचं राज्य आहे. मग ह्यांच्या चुकीवर बोट ठेवून आपण नॉन सेक्युलर ठरतो आणि ह्या भीतीखाली सगळे प्रशासनिक अधिकारी वावरतात. त्यामुळे मुळात हा मुद्दा फक्त प्रशासनिक अधिकाऱ्यांना समजावून सांगण्यापुरता सुद्धा नाहीये. माझ्या मते आपण जे कोणी म्हणून हिंदू आहेत, हे सगळेच ह्या मुद्द्यावर चर्चा करायला किंवा ह्या मुद्द्यावर बोट ठेवायला, किंवा हो मला मी हिंदू म्हटल्याने, मी स्वतःला हिंदू म्हटल्याने कुठेही संविधानाच्या सेक्युलरिझमचा अपमान होत नाही किंवा त्याच्या विरुद्ध माझं वागणं ठरत नाही, हे पहिल्यांदा हिंदूंना समजलं पाहिजे आणि त्यांना ते म्हणता आलं पाहिजे, बोलून दाखवता आलं पाहिजे. आणि इथे मी एक दुसरा प्रश्न उपस्थित करते की ह्या सगळ्या मुसलमान मौलवी ह्यांच्याबद्दल बोलायचं नाही, पण शेवटी श्रद्धाचे 32 तुकडे केले लव जिहादच्या नावाखाली. म्हणजे तिला पहिल्यांदा लिव्ह इन मध्ये राहिला तो मुलगा, मग तिला दिल्लीला घेऊन गेला, मग तिचे तुकडे केले, मग ते फ्रीज मध्ये भरले वगैरे वगैरे. मदनीने सांगावं ना की हा जिहाद होता का हा जिहाद नव्हता. आम्ही त्याला लव जिहाद म्हटलं, पण हा जिहाद होता का जिहाद नव्हता. मदनीच्या भाषेत सांगायचं झालं तर हा जिहादच होता, कारण त्या माणसानी एका नॉन मुस्लिम काफिर महिलेची हत्या केली, म्हणजे एक काफिर संपवला ह्या जगातून. त्यांच्या दृष्टीने हा जिहादच आहे. ते पहिलं मदनी कधी क्लिअर करतो का? उमेश कोल्हे, काय त्याचा गुन्हा होता? काय त्याचा गुन्हा होता? त्याचा खरा गुन्हा हा होता की तो काफिर आहे. कन्हैयालाल, काय गुन्हा होता? खरा गुन्हा हा होता की तो काफिर आहे. आता म्हणजे जे लोक, जाऊ दे, आपण असा विचार करू, जे लोक जमिनीवर आक्रमण करतायत, जे लोक बांगलादेश मधून आलेल्या रोहिंग्या किंवा ते जे बांगलादेशी घुसपैठिये आहेत त्यांच्या बाजूने उभे राहतायत, त्या सगळ्यांना आपण घाबरतोयच की नाही? म्हणजे आपण फक्त त्या रोहिंग्यांना आणि घुसपैठियांना घाबरतो असं नाही, त्यांच्या बाजूने जे मुसलमान मौलवी उभे राहतात, बोलतात, त्यांनाही आपण घाबरतो, त्यांनाही आपण शरणागती त्यांची पत्करतो. असं का? तर ह्याच्या विरुद्ध आपण बोलायला शिकलं पाहिजे, ह्याच्या विरुद्ध आपण उठून बोललं पाहिजे, असं मला म्हणायचं. आणि ते केल्यामुळे संविधानाचा कुठल्याही प्रकारे आक्षेप होत नाही, अधिक्षेप होत नाही. कारण मुळात हे लोक सेक्युलर आहेत का हे आपण कधीच त्यांना विचारत नाही ना. आता वंदे मातरमचं उदाहरण घेऊया. वंदे मातरम ह्यांना नको का? नको कारण म्हणे की आमच्याकडे अल्ला सोडून इतर कुणालाही नमस्कारच करायचं नसतं. ठीक आहे, इतर कुणाला नमनच करायचं नसतं. आपला हिंदू धर्म काय सांगतो? विनम्रता, विनय, नमस्ते. सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, तो ईश्वर, मी तुला नमस्कार का करते? तर तुझ्या रूपाने मी ईश्वराला नमस्कार करते, पण म्हणजे मी तुझ्यातून ईश्वराला बघते.
बरोबर आहे ना. म्हणून आपण काय शिकवतो, सगळ्यांना नमन करा. आईला नमस्कार करा, गाईला नमस्कार करा, नदीला नमस्कार करा, डोंगरांना नमस्कार करा, झाडांना नमस्कार करा, दिव्याला नमस्कार करा. ही आपली ही आपली सभ्यता, ही आपली संस्कृती, आणि ही ह्या भारताची संस्कृती आहे. ह्या भारत जेव्हा उदयाला आला एक राष्ट्र म्हणून, इथे जो संस्कार तयार झाला, इथे जी संस्कृती तयार झाली, ही संस्कृती अशी होती, सगळ्यांना नमन करणारी संस्कृती होती. आणि आज ह्या देशात, ह्या भूभागात राहून जर कुणी म्हणत असेल की ह्या सर्वांना नमन करणाऱ्या संस्कृतीचा आम्ही विरोध करतो, आम्ही फक्त त्या एकालाच नमन करतो, आणि इतर कुणी त्याला सोडून इतरांना नमस्कार करत असले, तर ते आमचे दुश्मन आहेत, ते काफिर आहेत, आणि ते वाजिबे कातिल आहेत. वाजिबे कातिल म्हणजे काय, की ज्याला कत्तल करणं हे योग्य आहे. मग पहिल्यांदा मदनीने हे सांगावं ना, की मी वंदे मातरम म्हटलं तर लगेच त्याच्या दृष्टीने मी वाजिबे कातिल होते. म्हणजे तो म्हणणार नाही हे तर सोडूनच द्या, मी म्हटलं तरी मी वाजिबे कातिल होते. तर हे जे तो सांगायचा प्रयत्न करतो, आणि मुख्य म्हणजे भारताच्या संसदेत उभं राहून तो म्हणतो की इस देश में मुसलमान डरा हुआ है, और अगर जुल्म होगा, अगर लोगों को डराया जाएगा, और अगर जुल्म होगा तो जुल्म के विरुद्ध जिहाद भी होगा, असं त्यांनी अगदी पार संसदेत उभं राहून सांगितलं. मग ही जे कुणी मुसलमान नाहीत किंवा मुसलमान धर्म स्वीकारू इच्छित नाहीत, आत्ता जाऊन ज्यांना कलमा पढायचा नसेल, त्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्यावर ऑलरेडी वाजिबे कातिल हा शिक्का पडलेला आहे, आणि जे कोणी जिहाद करणार आहेत ते त्यांना वाजिबे कातिल ठरवून त्यांचं काय करायचं ते त्या पद्धतीनेच करणार आहेत. मग ते श्रद्धाच्या पद्धतीने असेल का अजून कशाच्या पद्धतीने असेल. तेव्हा हा जो, म्हणजे भले मी असं म्हणेन की त्यांनी संसदेत उभं राहून जे काही म्हटलं ते संसदेच्या नियमाखाली, त्याच्यावर बाहेर, संसदेच्या बाहेर त्याच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. म्हणजे त्याला आपण न्यायालयात घेऊ शकत नाही, किंवा देर इज अ इम्युनिटी किंवा प्रोटेक्शन ग्रांटेड, की जे संसदेमध्ये उभं राहून जर जो सांसद काही बोलत असेल तर त्या बोलण्यावर तुम्ही बाहेर केस चालवू शकत नाही. पण संसदेच्या आत तर त्याच्यावर केस खरी चालवायला पाहिजे. मग ते हिंदू का करत नाहीत? दोन कारणं असू शकतात. एक तर हिंदू घाबरतात, जे कोणी हिंदू सांसद आहेत ते घाबरतात, इन्क्लुडिंग बीजेपीचे अगदी सर्वोच्च नेते, मोदीजी. असंही एक आक्षेप हाही असू शकतो. दुसरा आक्षेप हा असू शकतो की मोदींची स्टाईल वेगळी आहे. बरोबर. मोदी कधीही समोरच्या माणसाला डायरेक्ट उत्तर न देता बरोबर त्याची लगाम आपल्या हाती कशी येईल आणि त्याला बरोबर कसं नामोहरम करता येईल त्याचा विचार करतात, आणि त्यामुळे ते तत्क्षण प्रतिक्रिया देत नाहीत. ते थांबून विचार करून, वेळ बघून, वेळ ठरवून मग ते त्याची जी काही प्रतिक्रिया द्यायची ती देतात. आपल्याला असं वाटतं की पहा मोदींनी तत्क्षण प्रतिक्रिया दिली नाही, मग कदाचित मोदी घाबरले, जसं मी घाबरले तसं तेही घाबरले, असंही आपल्याला वाटतं, खूप लोकांना वाटतं. पण ती मोदींची एक वेगळी स्टाईल आहे, त्यामुळे ते उत्तर देत नाहीत. पण ही चर्चा झाली पाहिजे की संसदेमध्ये उभं राहून हे बोलणं की आमच्यावर अत्याचार होत आहे मुसलमानांवर, आणि म्हणून आम्हाला जिहाद करण्याचा हक्क आहे, किंवा तो असं नाही म्हणाला की तो इसलिए हमें जिहाद करने का हक है, तो म्हणाला जुल्म होगा तो जिहाद होगा, आणि त्याच्या आधीचं वाक्य हम पर जुल्म हो रहा है. मग या दोन्ही वाक्यांची
आपण जर सांगता लावली, तर जे तिसरं वाक्य जो तो बोलला नाही, पण त्याचा अर्थ तो निघतो, की आम्ही जिहाद करणार आहोत. आणि जर तो जिहाद करणार असेल तर तो काय करणार आहे? तो जे जे कोणी म्हणून वाजिबे कातील असतील, जे जे कोणी म्हणून काफिर असतील, जे जे कोणी म्हणून अल्लाला मानत नसतील, जे जे कोणी म्हणून अल्ला शिवाय इतर कोणालाही नमस्कार करत असतील, म्हणजे मी जर येऊन म्हटलं हर्षद नमस्ते आणि तू जर म्हणालास मॅडम नमस्ते, तर लगेच आपण दोघं ठरलो काफिर. मॅडम, तुम्ही आता हे सगळं सांगितलं, ह्याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्या मुलाखती शेवट्याकडे येताना मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आता या सगळ्या विधानांवरनं पश्चिम बंगालमध्ये 2 महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे मुर्शिदाबाद येथे परदेदा बाबरी मशीद उभारण्यासाठी पाय रचण्यासाठी सुरुवात झाली. ते तृणमूल काँग्रेसचे आमदार जे होते त्यांनी सुरुवात केली, हुमायूं कबीर. आणि त्याच जोडीला तिथेच धीरेंद्र शास्त्री यांनी जे गीता पठण, सामूहिक गीता पठणाचा कार्यक्रम केला, तोही कार्यक्रम तिथे झाला. दोन्ही बाजूंनी आता याच्याबद्दल प्रतिक्रिया यायला लागल्या. आता दोन्ही बाजूंनी म्हणजे मुसलमान ज्या पद्धतीने कट्टरती विधान करत होते, कट्टर त्या गोष्टी करत होते, त्याचप्रमाणे आता हिंदू सुद्धा त्यांना तितकंच सडेतोड उत्तर द्यायला लागले आहेत. ही वाटचाल अशीच सुरुवात राहील का? आणि भारताचं पुढे वाटचाल कशी राहील दोन्ही धर्मांची, आणि समाजाची वाटचाल कशी राहील, तुम्हाला काय वाटतं? मला ह्याच्यात मला 2 गोष्टी दिसतात. एक तर ज्याला मी म्हणेन की एक शॉर्ट टर्म कारण आणि कार्यकारण मीमांसा, शॉर्ट टर्म, आणि एक लॉंग टर्म कार्यकारण मीमांसा आहे. लॉंग टर्म कार्यकारण मीमांसा काय आहे? तर हे जे मी म्हटलं की आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून सगळ्यांना हेच शिकवण्यात आलं की तुम्ही जर का हिंदूंबद्दल काहीही चांगलं बोललेत तर तुम्ही नॉन सेक्युलर ठरता. आणि नॉन सेक्युलरला फक्त मुसलमान फक्त त्यांना काफिर म्हणतो आणि म्हणून वाजिबे कातील ठरवतो असं आहे का? नाही. इतर जे स्वतःला सेक्युलर म्हणवणारे इतर सगळे नॉन मुस्लिम, मग त्यात हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, इतर कोणी का असेना, जे जे स्वतःला सेक्युलर म्हणवणारे आहेत, मुसलमान नाहीत पण स्वतःला सेक्युलर म्हणवणारे आहेत, त्या सगळ्यांचं असं मत आहे की तुम्ही जर हिंदूंना चांगलं म्हणत असाल, सनातन धर्माला चांगलं म्हणत असाल, हिंदूंच्या परंपरेचा, हिंदूंच्या संस्कृतीचा गौरव करत असाल, तर तुम्ही नॉन सेक्युलर आहात. ही म्हणजे हे लेबलिंग हे आपल्यावर अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासूनही आणि स्वातंत्र्यानंतरही हे लेबल सगळ्या हिंदू धर्म मानणाऱ्या किंवा हिंदू परंपरांना मानणाऱ्या सगळ्यांच्या विरुद्ध हे लेबल लावलं जातं. तर हे खूप काळ मी म्हणेन की हिंदूंनी सहन केलं. पण आता असा एक प्रश्न लोकांनी विचारायला सुरुवात केली, आणि म्हणजे तो अगदी योग्य प्रश्न आहे की ह्या देशात ज्या ठिकाणी सनातन संस्कृती उदयाला आली त्या देशात राहून जर मला सनातन संस्कृतीचा चांगुलपणा समजत नसेल, ओळखता येत नसेल, मान्य नसेल, तर माझं ह्या देशाशी काय घेणं देणं लागतं. अशामुळे ज्या लोकांचं ह्या देशाशी घेणं देणं लागत नाही असं त्यांना वाटतं, ज्या लोकांना असं वाटतं की ह्या देशाची संस्कृती ही म्हणजे ह्या देशाच्या संस्कृतीला चांगलं म्हणणारे वाईट, ह्या देशाच्या संस्कृतीला चांगलं म्हणणारे नॉन सेक्युलर, आणि म्हणून ते तुच्छ किंवा म्हणून ते ऑब्जेक्शनेबल असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांचं वर्चस्व खूप काळ राहिलं. आता लोक म्हणायला लागले की दॅट वॉज नॉट करेक्ट. मला भारतात राहून
भारतीय संस्कृतीचा, भारतीय सनातन धर्माचा चांगलेपणा मला समजला पाहिजे, मान्य पाहिजे, बोलता आला पाहिजे. निदान ते बोलायला तर मला परवानगी पाहिजे. आणि म्हणून मग शेवटी तो जो काही कार्यकारण भाव आहे, मग शेवटी लोकांनी हा प्रश्न, आणि अगदी योग्य प्रश्न, मला वाटतं की अगदी तर्कशुद्ध प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर तुम्ही हिंदू मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत असं ठामपणाने सांगून तुम्ही हट्टाने पाकिस्तान वेगळा मागून घेतला, वेगळा काढून घेतला, आणि त्यावेळेला जे लोक तिकडे न जाता भारतामध्येच राहिले ते जर आज भारतात राहून इन्सिस्ट करत असतील की ह्या देशात सनातनाला आणि भारतीय संस्कृतीला चांगलं म्हणणं इज नॉट अलाउड कारण आमच्या देशात सेक्युलर संविधान आहे, तर मग नाही, मग आम्हाला हिंदू राष्ट्रच हवं, तर अदरवाईज आम्ही ह्यांचं निराकरण कसं करू शकणार आहे. मग जसं आपण म्हणतो की इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा, मग मूळ जर का ह्या कारणामध्ये असेल की तुम्ही त्यावेळेला भारताला हिंदू राष्ट्र घोषित न करता धर्मनिरपेक्ष म्हणून तुम्ही घोषित केलं, पण धर्मनिरपेक्ष म्हणताना तुम्ही धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय लावला की हिंदूंना प्रत्येक वेळेला त्यांना खाली त्यांच्यावर सगळे दबाव आणले गेले. मुसलमानांवर कोणताही दबाव नाही, ख्रिश्चनांवर कोणताही दबाव नाही, त्यांना सगळे गुन्हे माफ. हे जर संविधान आपलं सेक्युलर संविधान आहे म्हणून जर का हे होत असेल तर मग आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. हा एक मुद्दा. जो शॉर्ट टर्म कार्यकारण मीमांसा ज्याला मी म्हणते, ती मीमांसा अशी की शेवटी ज्या ममता बॅनर्जीचं राज्य बंगालमध्ये आज अविरतपणे इतके वर्ष चाललं आणि जे तिला पुढेही हवं, त्या बंगालमध्ये आज ते राज्य कोणाच्या बळावर चाललेलं होतं, तर ते दोन गोष्टींच्या बळावर चाललेलं होतं. एक म्हणजे मुसलमानांना त्यांची जनसंख्या अफाट वाढवू देणं आणि जिथे जिथे त्यांना त्यांचं वर्चस्व स्थापन करता येत असेल तिथे तिथे त्यांची बाजू घेऊन त्यांना ते वर्चस्व स्थापित करू देणं, ही एक नीती. आणि दुसरी म्हणजे जेवढे काही मुसलमान घुसपेठीय भारतात येत आहेत त्यांना आपल्या राज्यात चांगल्या तऱ्हेने वसवणं, त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा देणं आणि त्यांचा व्होटर म्हणून आपल्या बाजूनी त्यांचा उपयोग करून घेणं, त्यांना आधार कार्ड पुरवणं, त्यांना रेशन कार्ड पुरवणं, त्यांना जन्म दाखले पुरवणं, त्यांना शाळेचे दाखले पुरवणं आणि त्यांना सांगणं की हे सगळं आम्ही तुम्हाला दिलंय, आता तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी जा, सुखेनैव राहा भारतीय नागरिक म्हणून. मात्र ज्या वेळेला बंगालमध्ये व्होटिंग असेल तेव्हा तुम्ही तिथनं बंगालमध्ये परत यायचं आहे आणि तुम्ही इथे राहून आमच्या बाजूनी व्होटिंग करायचं आहे. समजा तुमचं नाव व्होटर लिस्ट मध्ये असलं तर वाह वाह, नसलं तरी सुद्धा जे काही खूपसे दिवंगत लोक आहेत की ज्यांची नावं आम्ही अजूनही व्होटर लिस्ट मध्ये राहू दिलेली आहेत, काढू दिलेली नाहीयेत, जे लोक दुसऱ्या शहरांमध्ये गेले आणि तिथेच व्होटिंग करतायत पण त्यांचीही नावं आम्ही अजून आमच्या व्होटर लिस्ट मध्ये जपून ठेवलेली आहेत. सो अशी कित्येक मंडळी आहेत, जवळजवळ 15-20% लोक आहेत की जे मतदान करणार नाही, हे आम्हाला माहितीये कारण ते अनुपस्थित आहेत. त्यांचं मत त्यांच्या नावाखाली तुम्ही येऊन मतदान करायचंय. ह्यासाठी तुम्ही भारताच्या ज्या कुठल्या कान्याकोपऱ्यात राहत असाल तिथनं तुम्ही बंगालमध्ये यायचं आणि आम्ही हे जे तुमच्यावर उपकार केलेले आहेत, तुम्हाला आधार कार्ड, जन्म दाखला, अमुक तमुक हे सगळं देऊन त्याचं स्मरण ठेवून तुम्ही इलेक्शनच्या वेळेला इथे यायचं आणि अशा लोकांच्या जागेवर तुम्ही मतदान करायचं आणि आम्हाला निवडून घ्यायचं.
ही स्ट्रॅटेजी होती. आता जेव्हा SIR आला आणि आता SIR मध्ये अशी सगळी व्होटर लिस्ट आता दुरुस्त होईल आणि असं आता कोणी उरणार नाही, हे एक. की जे लोक म्हणतायत की आमच्याकडे जन्म दाखला आहे, अमका दाखला आहे, तमका दाखला आहे, पण जे इतर कुठल्याही मेथडनी हे भारतीय नागरिक मुळातले नाहीत असं सिद्ध होईल, त्यांना सरळ जेव्हा जेलमध्ये जाण्याची सक्ती किंवा तशा पद्धतीचा कायदा जेव्हा सरकारने आणला आणि इलेक्शन कमिशननी पण जेव्हा सांगितलं की असे जे कोणी आयडेंटिफाय होतील त्यांना लगेच ह्या कायद्याखाली आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ. UP सारख्या प्रांतांनी तिथे तत्काळ डिटेन्शन कॅम्प्स उघडण्याची तयारी सुरू केली. अशा जेव्हा गोष्टी घडायला लागल्या आणि मग जेव्हा हे सगळे बांगलादेशी पळून जायला लागले पुन्हा बांगलादेशमध्ये, की नको इथे राहिलो तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, हे लक्षात येऊन जे लोक पळून जायला लागले, त्यामुळे आता ममताला असं वाटायला लागलं की आता आपण हे इलेक्शन जिंकू शकत नाही. कारण आपला मुळात जो मोठा आधार होता व्होटर, मुसलमान व्होटर, तोच संपत आलेला आहे. मग अशा मुसलमानांना पुन्हा एकदा एकत्रित करण्यासाठी जे ती गेल्या महिना 2 महिने हुमायूं कबीरला चोंबाळत होती, तू तू चल, तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तसं तू म्हण बाबरी मशीद मी करतोय. म्हणजे बाबरी मशीद 6 डिसेंबरला त्यांनी त्याची काय विटा वगैरे ठेवल्या, रचल्या, तो बोलत होता 1.5-2 महिन्या आधीपासून. कोणाच्या हिमतीवर, कोणाच्या ताकदीवर, कोणाच्या शह देण्यावर बोलत होता? ममताच्या. सो हे 1.5-2 महिने तिने केलं आणि मग 3 का 4 डिसेंबरला तिच्या असं अचानक लक्षात आलं की अरे रे, ह्याच्यामुळे कदाचित आपलं नुकसान होऊ शकतं, हिंदू बाजूला होऊ शकतो. मग लगेच त्याला पार्टीतून काढून टाकलं, किंवा कदाचित हे नाटकही असेल, त्याला बाहेर काढून टाकलं, किंवा तुला मी काढून टाकते, तू कर तुझं. तर हे जे सगळं महिना 1.5 महिना जे षडयंत्र चालू होतं आणि उघडपणे चालू होतं, तो बोलून दाखवत होता हुमायूं कबीर. त्याला शह देण्यासाठी मी म्हणेन ज्या लोकांनी हे आयोजन केलं, कलकत्त्याला जे 7 तारखेला सामूहिक गीता पठण झालं, त्याच्या आयोजनामध्ये जेवढ्या लोकांचा हातभार लागेल, मी म्हणेन एका अर्थाने त्यांनी ह्या देशावर खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि माझं त्यांना नमन आहे. मग ते बालेश्वर धामचे जे बालाजी भक्त धीरेंद्र शास्त्री ते असोत, रामदेव बाबा असोत, साध्वी ऋतंभरा असो, कलकत्त्यामध्ये जे कोणी आयोजन करता होते ते असोत, ते सगळे लोक जे तिथे एकत्र उपस्थित राहिले आणि ज्यांनी सामूहिक गीता पठण केलं, ते सगळे आज आपल्या इतर सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने ते आदरास पात्र आहेत असं मला वाटतं. कारण त्यांनी दाखवून दिलं आज की आम्ही जर बोलायला उभं राहिलो, आम्ही जर उठून उभं राहिलो, तर आमच्याकडे देखील शक्ती कमी नाही. आम्ही पण तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. हे जे आम्ही पण तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देऊ शकतो, हे सांगायला इतके दिवस हिंदू कचरत होता, ते आज हिंदूंनी दाखवून दिले की इथून पुढे आम्ही नाही कचरणार. आणि हा जो मूड आहे, हा मूड माझ्या मते टिकला गेला पाहिजे. तो वन टाइम इव्हेंट नाही होता का? आणि मग ह्याच्यामुळे संघर्ष होईल का, रक्तपात होईल का? मला नाही वाटत. जर जे मुल्ला मौलवी आहेत ते सोडून दिले, जे 70% मुसलमान मौन बाळगून आहेत, त्यांना कुठे ना कुठेतरी भारताची बाजू, भारतात राहणं हे त्यांच्या दृष्टीने
ते सौभाग्यकारी मानतात, ते आपलं सद्भाग्य समजतात की त्यांना भारतासारख्या सुरक्षित देशात राहता येते. आणि त्यांना हे मौला मौलवी जे काही बोलतायत जिहाद आणि हे सगळं जे करतायत ह्याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. त्याचा मनातल्या मनात कुठेतरी त्यांना विरोधही आहे. मनातल्या मनात कुठेतरी त्यांना जाणवते की हे चूक आहे, पण ते बोलू शकत नाहीयेत. हे जे न बोलू शकणारे मुसलमान आहेत ते त्यांनी त्यांची भूमिका न बोलण्याची, मी तर बाई गप्प, मी तर अप्पी बोली नाही, मी काही नाही, ही जी भूमिका त्यांनी इतके दिवस ठेवलेली होती ती भूमिका सोडा आणि क्लिअर कट तुम्ही ठरवा की तुम्हाला ह्या मुल्ला मौलवींच्या बरोबर जिहाद करणं हे तत्वज्ञान मान्य आहे का, तुम्हाला भारतासारख्या शांत विकसनशील विकास झालेल्या उद्यमी देशात की जिथे तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आहेत, कोणीही तुम्हाला धर्माच्या नावाने मारत नाहीये बहुसंख्यक असूनही, की जे तुम्हाला बांगलादेश मधल्या अल्पसंख्याकांना मारलेलं दिसतं, पाकिस्तान मधल्या अल्पसंख्याकांना मारलेलं दिसतं, इथे हिंदू समाज आहे बहुसंख्य म्हणून तो मुसलमानांना अल्पसंख्यक असूनही मारत नाहीये. हे जर तुम्हाला ओळखता येत असेल तर तुम्ही ह्या बाजूने बोलायला शिका. हे आज जे मुसलमानांना इतके दिवस समजत नाहीये किंवा त्यांना आपल्याला समजवता आलेलं नाहीये, ते मला असं वाटतं की हा जो बाबरी मशिदीला जे तत्काळ प्रत्युत्तर दिलं गेलं, त्यामुळे आता हे हळूहळू मुसलमानांना समजू लागेल की आपणही आपला स्टँड क्लिअर करणं गरजेचं आहे. नाही तर होतंय कसं की आज जर तुम्ही जर का ब्रिटन मधल्या घटना बघितल्या, फ्रान्स मधल्या घटना बघितल्या, जर्मनी, इटली इथल्या घटना बघितल्या, इथे होतंय काय, तिथे सुद्धा जे मुसलमान त्या ठिकाणी गेले, म्हणजे काही शरणार्थी म्हणून गेले, काही शिकले सवरलेले हल्ली नोकरीसाठी म्हणून गेले, कोणी का गेलेले असते, पण जेव्हा काही मुठभर मुसलमान म्हणजे सगळ्या मुसलमानांना बदनाम करायला जातात, म्हणजे ते जेव्हा मुसलमान म्हणजे ते जेव्हा बदनाम होतात आणि त्यांचा धर्म कोणता आहे, त्यांचं मजहब कोणतं आहे, ते कोणत्या तत्वज्ञानाला मान्य करतात, त्यांची विचारसरणी काय आहे, तर मग त्यांची ती कट्टरवादी मुस्लिम विचारसरणी आहे असं उघड केलंय. मग सगळेजण काय म्हणतात की ऑल टेररिस्ट आर मुस्लिम. बरोबर आहे. मग जेव्हा ते म्हणतात की ऑल टेररिस्ट आर मुस्लिम, मग प्रत्येक मुसलमान हा संशयाच्या नजरेने बघायला पात्र ठरतो. सो हे मुसलमानांनी ओळखायची गरज आहे. आणि त्यांनी नाही ओळखलं तर हिंदूंना स्वतःचा विचार तर करावाच लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही मदनीने जे मोठं नाटक केलं पार्लमेंटमध्ये पण आणि पार्लमेंटच्या बाहेर पण, की जिहाद म्हणजे काय असतो, जिहाद म्हणजे आंतरिक स्वच्छता असते, अजिबात काही असं नसतं. कारण तर ह्याच्यात मला फार जायचं नाहीये, थोडक्यात मला एवढंच म्हणायचंय की ही जी काही नाटकं चालतात मुल्ला मौलवींची, त्याला प्रतिक्रिया म्हणून जे काही हिंदू पुढे आलेले आहेत, ज्यांनी म्हटलंय की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आता, काय म्हणजे हे कसं झालंय माहितीये का, की एक काळ असा होता 20-30 वर्षापूर्वी की हिंदू म्हणत असत की तुम्ही फक्त आमची 3 तीर्थस्थळ परत द्या, राम जन्मभूमी, काशी विश्वनाथ आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा. आणि मुसलमान काय म्हणत असत, दुर्योधनाने कसं म्हटलं, सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही, त्याच पद्धतीने मुसलमानांनी म्हटलं बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, नाही देंगे, नाही देंगे. आता शेवटी
न्यायालयीन व्यवस्थेमार्फत कायदेशीर लढाया लढवून मग शेवटी कुठे हिंदूंनी राम जन्मभूमीचा जो खटला होता तो जिंकला. आणि अजूनही जोपर्यंत काशी विश्वनाथ मंदिराचा खटला पेंडिंग आहे न्यायालयात किंवा कृष्ण जन्मभूमीचा खटला पेंडिंग आहे न्यायालयात, तोपर्यंत हिंदू काही बोलत नाहीयेत. पण हिंदूंचं आता म्हणणं असं आहे, आणि ते अगदी योग्य आहे, की जेव्हा आम्ही 3 मागत होतो सामोपचाराने, तेव्हा तुम्ही म्हणत होते एकही देणार नाही. म्हणजे तुम्ही सामोपचाराला कबूल नाहीत. मग आता आम्ही पण सामोपचाराला बांधील नाही. आता आम्ही घेणार तर आम्ही सगळे 50,000 50 लाख जेवढ्या ठिकाणी मंदिरं होती आणि त्याच्यावर तुम्ही मशीद बांधली असेल ती सगळी आता आम्हाला परत पाहिजे. हे चूक काय? सो हा जो काही असा हा जो मदनीमुळे उद्भवलेला हा जो एक मुद्दा आहे की ह्या देशात मुसलमान घाबरलेला आहे, चूक. घाबरलेला मुसलमान शेवटी जिहाद करीलच करील, चूक. आणि करणारच असेल तर हिंदूंना पण लढण्याशिवाय पर्याय नाही. तो शेवटचा पर्याय वापरायची गरज पडू नये ह्यासाठी जे कोणी 70% जाणते मुसलमान आहेत, जे आज मौन आहेत, त्यांनी पुढे येऊन त्यांनी म्हटलं पाहिजे की हा मदनी चूक आहे. त्यांनी म्हटलं पाहिजे की पहलगाव मध्ये जे झालं ते चूक झालं. त्यांनी म्हटलं पाहिजे की बाबरी मशिदीची नीव जी ठेवली 6 डिसेंबरला ती चूक आहे, त्याची गरज नाहीये. त्यांनी म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही आपल्या विस्तृत उत्तरामध्ये सगळ्या भूमिका समजावून सांगितल्या आणि हिंदूंनी आता नेमकं काय केलं पाहिजे आणि जाहीर आवाहन तुम्ही केलं की जे जाणते मुसलमान आहेत त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या भारताच्या शांततेसाठी एकात्मतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तरच हा वाद चिघळणार नाही आणि तरच भारताची एकात्मता आपली अखंड ठेवता येईल. आणि त्यासाठी हिंदूंनी पुढाकार घेतलेलाच आहे आणि हिंदूंनी हिंदू म्हणून ह्याच्यावरती स्टँड घेणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं. ह्या मुलाखतीत तुम्ही वेळ दिलात आणि या प्रश्नांना विस्तृत उत्तर दिले याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफ मनपूर्वक आभार. धन्यवाद. सगळ्यांना राम राम, वंदे मातरम. या होत्या लीना मेहेंदळे मॅडम. त्यांनी आपल्याला जे वक्तव्य महमूद मदनी यांनी जे केलेलं आहे या वक्तव्याच्या जी काही सगळी प्रतिक्रिया आहे त्याचे काय परिणाम आहेत आणि ते दूरगामी परिणाम कसे होऊ शकतात आणि आता भारताची वाटचाल कुठल्या पद्धतीने सुरू आहे याबद्दल आपल्याला विस्तृत उत्तर दिली आणि आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.